Hello students, today we'll discuss some problems based on solution. In last part we have discussed abnormal molecular masses, Van't-Hoff factor and whatever relation between Van't-Hoff factor and degree of dissociation and degree of association. Correct? Now take down the problem number 68. I think problem number 67 पर्यंत आपण डिस्कस केलं होतं. Correct. Now take down 68. The molecular weight of acetic acid determined by depression in freezing point method in benzene and water was found to be different. Acetic acid दिलेला आहे बेन्झीन मध्ये, बरोबर आहे ना? ओके, यास काय होईल? acetic acid चं असोसिएशन होतं CH3COOH. कसं असोसिएशन होतं हे दाखवले मी तुम्हाला लास्ट लेक्चर मध्ये. डायमरायझेशन होतं थोडक्यात. ठीक आहे, CH3COOH टेकन ट्वाइस. म्हणजे याचा अर्थ काय होतो? मोलिक्युलर मास जो आहे इन्क्रीज होतो. समजलं? ओके, ड्यू टू दी असोसिएशन नंबर ऑफ पार्टिकल डिक्रीज होतात आणि नंबर ऑफ पार्टिकल जर डिक्रीज होत असतील तर डेफिनेटली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा काय होते? डिक्रीज होते. समजते ना? ठीक आहे, बघा पुढे काय म्हणलंय. वॉटर स्टेटमेंट सेकंड, वॉटर इज पोलर अँड बेन्झीन इज नॉन पोलर. ओके, सेकंड स्टेटमेंट मध्ये काय म्हणलंय? वॉटर इज पोलर अँड बेन्झीन इज नॉन पोलर. आता हे ठीक आहे की बाबा मोलिक्युलर वेट ऑफ एसिटिक ऍसिड डिटरमाइंड बाय डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट केस मेथड इन बेन्झीन अँड वॉटर वॉज फाउंड टू बी डिफरंट. मोलिक्युलर वेट डिफरंट आहे. का डिफरंट आहे? कारण काय, इथं असोसिएशन होतं. ओके, आणि मोलार मास काय होतो? इन्क्रीज होतो. इन केस ऑफ वॉटर त्याचं काय होतं? डिसोसिएशन होतं. CH3COOH which gives CH3COO minus plus H plus. ह्या दोन गोष्टी होतात इथे. समजतंय ना? ओके, त्याचं ऑप्शन काय येतं बघा. दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. स्टेटमेंट मध्ये कुठला रॉंग नाही, फक्त एक्सप्लेनेशन जे आहे ते करेक्ट नाही. If both statement first and statement 2 are true, but statement 2 is not the correct explanation of statement 1. This is the correct option. Okay, असं का होतं? कारण काय, येस बघा बेन्झीन जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिफरंट कशामुळे आहे तर इथं असोसिएशन होतं आणि इथं काय होतं? डिसोसिएशन होतं. ह्या दोन गोष्टी होतात. नंबर ऑफ पार्टिकल इथं इन्क्रीज होतात आणि नंबर ऑफ पार्टिकल्स इथं काय होतं? बघा डिक्रीज होतात. ओके, त्याच्यामुळे काय तिथं मोलार मास जो आहे तो डिफरंट येतो. अंडरस्टूड? ठीक आहे. 68 झालं. 69. The average osmotic pressure of human body blood is 7.8 bar. ओके, ऑस्मोटिक प्रेशर गिवन आहे. ॲव्हरेज ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ह्युमन ब्लड किती आहे? 7.8 बार. आता ही बार टेम्परेचर आणि ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर तुम्ही काय करू शकताय? अप्रॉक्सिमेटली इक्वल करू शकताय. ठीक आहे ना? थोडासा डिफरन्स असतो फक्त. करेक्ट? ठीक आहे. त्याच्यानंतर at 27 degrees Celsius what is the concentration of an aqueous solution NaCl solution that could be used in the blood stream. ऑस्मोटिक प्रेशरचं रिलेशन आणि कॉन्सन्ट्रेशनचं रिलेशन आहे. बरोबर आहे ना? इथं ऑस्मोटिक प्रेशर दिलेलं आहे आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. याचा अर्थ काय? रिलेशन कुठलं यूज करणार तुम्ही? पाय इज इक्वल टू I इंटू C इंटू RT. बरोबर आहे ना? पाय इज इक्वल टू I इंटू C इंटू RT. तर दिलाय काय? NaCl. NaCl कसा आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. बरोबर आहे ना? ओके, I ची व्हॅल्यू काय? NaCl साठी 2 आहे. I ची व्हॅल्यू 2 मिळाली तुम्हाला. कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय IRT. I इंटू R इंटू T इज इक्वल टू पायची व्हॅल्यू किती आहे? 7.8. त्याला तुम्ही ऍटमॉस्फिअर मध्ये घेऊ शकताय. 7.8 ATM अप्रॉक्सिमेटली घेतलं आपण. ठीक आहे ना? ओके, की बाबा हे बार मध्ये आहे ना, ऍटमॉस्फिअर मध्ये घेतलं. ठीक आहे. डिवायडेड बाय I ची व्हॅल्यू 2 इंटू R किती आहे? 0.0821. करेक्ट? ठीक आहे. इंटू T किती आहे? 27 डिग्री सेल्सिअस. केल्विन मध्ये करा. 300 केल्विन. समजलं मला नाही? ठीक आहे. येस, करा आता कॅल्क्युलेशन करा. विल गेट द आन्सर, नो डाउट.
काय केलं समजलं का? ऑस्मोटिक प्रेशर गिवन आहे म्हणजे पाय गिवन आहे हाऊ मच 7.8 बार मध्ये आहे कन्वर्ट केलं आपण ऍटमॉस्फिअर मध्ये आणि अप्रॉक्सिमेटली दोन्ही काय घेतलं आपण सेम घेतलं करेक्ट. त्याच्यानंतर टेम्परेचर गिवन आहे 27 डिग्री सेल्सिअस कन्वर्ट केलं 300 केल्विन. कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आय ची व्हॅल्यू NaCl साठी किती येते 2 येते करेक्ट ना. ठीक आहे. मग व्हॅल्यूज ठेवा. आर ची व्हॅल्यू नोन आहे तुम्हाला. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 70 बघा. ओके 0.15 ग्रॅम ऑफ सबस्टन्स डिसॉल्व्ड इन 15 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट. ठीक आहे. 0.15 ग्रॅम काय दिलेला सबस्टन्स दिलेला आहे. ओके कशामध्ये डिसॉल्व्ह केलं 15 ग्रॅम सॉल्व्हंट मध्ये. याचा अर्थ W2 गिवन आहे तुम्हाला. W2 किती आहे 0.15 ग्राम सोल्यूट आहे. W1 गिवन आहे. W1 is equal to 15 okay, gram. Boiled at temperature higher by 0.216 degrees Celsius. Okay, then that of the pure solvent. Pure solvent okay पेक्षा higher temperature ला काय केलं बॉईल केलं. ओके म्हणजे काय दिलेलं तुम्हाला ओके बॉइलिंग पॉइंट प्युअर सॉल्व्हंट पेक्षा हायर टेम्परेचरला बॉईल होतो. याचा अर्थ काय डेफिनेटली तिथं काय आहे डेल्टा टीबी. डेल्टा टीबी म्हणजेच काय आहे येस एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट 0.216 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. त्याच्यापेक्षा हायर टेम्परेचर ना किती ना हायर आहे 0.216 डिग्री सेल्सिअस हायर आहे देन द प्युअर सॉल्व्हंट. करेक्ट. कॅल्क्युलेट द मोलिक्युलर वेट ओके ऑफ दी सबस्टन्स म्हणजे M2 कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे का. मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट फॉर दी सॉल्व्हंट KB किती आहे 2.16 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. व्हॅल्यूज ठेवायचं तुम्हाला फक्त आता डेल्टा टीबी ओके इज इक्वल टू KB इंटू W2 बरोबर ना इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1 ग्राम मध्ये असणार. करेक्ट. M2 फाइंड आउट करायचं आहे. M2 चं रिलेशन लिहा. सो M2 इज इक्वल टू ओके KB इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TB इंटू व्हॉट W1. दिस इज द आन्सर. ठीक आहे. सॉरी आता व्हॅल्यूज ठेवा फक्त KB ची व्हॅल्यू ठेवा W2 ची व्हॅल्यू ठेवा डेल्टा टीबी ची व्हॅल्यू ठेवा आणि काय W1 ची व्हॅल्यू विल गेट द आन्सर. ठीक आहे ना. ओके त्याचा आन्सर किती येतं 100. खूप इझी आहे. नेक्स्ट वन 71 क्वेश्चन नंबर ओके 71 काय आहे 71 बघा. अ सोल्युशन ऑफ युरिया मोलार ओके मास 56 ग्राम per mole boils at 100.18 degrees Celsius at atmospheric pressure ला. If KF and KB for the water are ठीक आहे दोन्हीच्या व्हॅल्यूज दिलेत. KF ची व्हॅल्यू दिली आणि KB ची व्हॅल्यू दिलेली आहे respectively. The above solution will freeze at ठीक आहे बघा गिवन काय आहे yes the solution of urea सोल्युशनचा ओके बॉइलिंग पॉइंट गिवन आहे म्हणजेच काय TB दिलेला आहे किती आहे 100.18 डिग्री सेल्सिअस. करेक्ट. KF दिलेला आहे. व्हॉट इज KF? KF इज 1.86 केल्विन किलोग्राम पर मोल. ओके त्याच्यानंतर KB दिलेला आहे. KB इज इक्वल टू व्हॉट it is 0.512 Kelvin kilogram per mole. युनिट सेम असतात. करेक्ट. रिस्पेक्टिव्हली काय फाइंड आउट करायचं आहे the above solution will freeze. फ्रीजिंग पॉइंट फाइंड आउट करायचा आहे सोल्युशनचा म्हणजेच काय TF फाइंड आउट करायचं आहे. TF आता TF फाइंड आउट करण्यासाठी डेल्टा TF नोन असला पाहिजे ना तुम्हाला. समजते का. ठीक आहे. मग डेल्टा TF फाइंड आउट करण्यासाठी रिलेशन काय सांगा बरं. डेल्टा TF इज इक्वल टू ओके TF नॉट मायनस TF
करेक्ट. ठीक आहे. त्याच्यासाठी डेल्टा TF नोन असला पाहिजे. ओके. मग डेल्टा TF फाइंड आउट करण्यासाठी ओके मोलॅलिटी नोन असली पाहिजे. मोलॅलिटी. तर मोलॅलिटी फाइंड आउट करण्यासाठी आपण TB ची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला. डेल्टा TB फाइंड आउट करू शकतो ना. लक्षात येते का? ओके. TB ची व्हॅल्यू गिवन आहे. मग मला सांगा सियर डेल्टा TB इज इक्वल टू काय आहे? ओके TB मायनस ओके TB नॉट त्याच्या ऑपोजिट असतं बरोबर आहे ना. ओके TB नॉट. आता ही TB नॉट कोणाचं आहे? प्युअर सॉल्व्हेंट साठी आहे. दिस इज फॉर प्युअर सॉल्व्हेंट. प्युअर सॉल्व्हेंट येतं लक्षात. प्युअर सॉल्व्हेंट कोण आहे? तिथं वॉटर आहे. समजलं. वॉटरचा ओके बॉइलिंग पॉइंट किती असतो? 100. ओके मग TB किती आहे? 100.18 डिग्री मायनस वॉटरचा असतो 100 डिग्री. समजलं का? प्युअर सॉल्व्हेंट इथं वॉटर आहे. वॉटरचा बॉइलिंग पॉइंट 100 डिग्री आणि तुम्हाला नोनच असला पाहिजे. प्युअर सॉल्व्हेंट वॉटर जर दिलं असेल ना तर वॉटरचा बॉइलिंग पॉइंट किती? 100 डिग्री आणि फ्रीजिंग पॉइंट किती घ्यायचं? 0 डिग्री. इज इक्वल टू काय येतं आन्सर? 0.18 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुम्हाला काय मिळालं होतं? डेल्टा TB. तर डेल्टा TB वरनं ओके तुम्ही काय फाइंड आउट करू शकताय? मोलॅलिटी. करेक्ट. देअरफॉर मोलॅलिटी सॉरी डेल्टा TB इज इक्वल टू ओके काय आहे रिलेशन? डेल्टा TB इज इक्वल टू ओके KB इंटू M. करेक्ट ना. ओके मग M इज इक्वल टू काय? M इज इक्वल टू डेल्टा TB ओके डिवायडेड बाय KB इज इक्वल टू 0.18 डिवायडेड बाय KB ची व्हॅल्यू किती आहे? इट इज 0.512. 0.512 इज इक्वल टू. ठीक आहे. त्याचा आन्सर किती येतं बघा. हे सॉल्व करा. येस अप्रॉक्सिमेटली ओके येस हे असंच ठेवलं तरी चालेल. काय प्रॉब्लेम नाहीये. पुढेच घेऊ शकतो आपण ऍज इट इज. मोलॅलिटी मिळाली. ओके मग डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू काय आहे? मोलॅलिटी. KF ची व्हॅल्यू गिवन आहे. किती आहे KF ची व्हॅल्यू? इट इज 1.86 इंटू ओके M किती आहे? 0.18 डिवायडेड बाय 0.512. करा कॅल्क्युलेशन. इट कम्स आउट टू बी डेल्टा TF ओके इज इक्वल टू 0.653 डिग्री सेल्सिअस. हा डेल्टा TF मिळाला. पण फाइंड आउट काय करायचं आपल्याला? TF फाइंड आउट करायचं आहे. फ्रीजिंग पॉइंट फाइंड आउट करायचं आहे. कोणाचं? सोल्युशनचं. सो डेल्टा TF later on delta TF okay is equal to TF naught minus TF is equal to TF naught किती असतो? 0 डिग्री सेल्सिअस. 0 TF naught for water is equal to 0 degree Celsius. Freezing point of water 0 minus 0.653 is equal to minus 0.653 degrees Celsius. This is the answer. Understood? Okay. Answer काय येतं त्याचं? Option B. Clear? Approximate आहे ना? Yes. Next 4 solutions. आता हे सॉल्व कराल तुम्ही नो डाउट. Colligative property is directly proportional to काय असणार? Number of solute particles. करेक्ट. ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल त्याचं नंबर ऑफ मोल्स जास्त असणार. जेवढे नंबर ऑफ मोल्स जास्त असतील तेवढे मॉलिक्युल्स जास्त असणार आहेत. पार्टिकल्स जास्त असणार आहेत. क्लियर? ठीक आहे. 73 बघा. क्वेश्चन नंबर 73. An aqueous solution of sucrose. सुक्रोजचं काय आहे? aqueous solution आहे. वॉटर मध्ये बनवलेलं. Having a concentration given आहे. किती आहे? 34.2 ग्रॅम पर लिटर. तर ग्रॅम पर लिटर मध्ये आहे. मोल पर लिटर नाही ते. Has an osmotic pressure of त्याचा osmotic pressure given आहे. ठीक आहे. At 17 डिग्री सेल्सिअस.
For an aqueous solution of glucose to be isotonic with solution, its concentration should be. ठीक आहे, बघा एक सिंपल वे सांगतो तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करायचं. ओके, दोन सोल्युशन्स आहेत. पाय 1 इज इक्वल टू काय असणार आहे, CRT. कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं ना. ओके, म्हणून C1 घेऊया इथं, C1RT. आणि पाय 2 इज इक्वल टू काय असणार आहे, C2RT. करेक्ट. टेम्परेचर सेम आहे ना दोन्हीसाठी. ऑस्मोटिक प्रेशर पण सेम आहे. करेक्ट. ऑस्मोटिक प्रेशर सेम जर असेल तर पाय 1 इज इक्वल टू पाय 2 लिहू शकतो ना आपण. येस, डेफिनेटली. C1RT ओके इज इक्वल टू काय असेल मग, C2RT. इथे लक्षात, RT गेट कॅन्सल्ड, म्हणजे C1 इज इक्वल टू काय असणार आहे, C2. करेक्ट ना. ठीक आहे, आता हे कसं रिप्रेझेंट करायचं बघा. C1 ला काय लिहू शकतो आपण, N1 डिवायडेड बाय V1 इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम, म्हणजेच काय, कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. N2 डिवायडेड बाय V2. N1 ला काय लिहू शकतो आपण, W1 डिवायडेड बाय M1 इंटू V1. मास डिवायडेड बाय मोलार मास इज इक्वल टू, इथं काय लिहायला तर W2 डिवायडेड बाय M2 इंटू V2. क्लियर आहे. ठीक आहे. आता इथं कॉन्सन्ट्रेशन गिवन आहे, काय आहे, ग्राम पर लिटर आहे. बरोबर आहे ना. ओके, ग्राम पर लिटर. मोल पर लिटर आहे का, नाही. मग हे ग्राम पर लिटर झालं, त्याचं मोलार मास घ्यावा लागेल आपल्याला कॉन्सन्ट्रेशन म्हटलं की. समजलं ना. ओके, इथं काय आहे, ग्राम पर लिटर, त्याचा मोलार मास घ्या कंटिन्युअली. फाइंड आउट काय करायचं तुम्हाला, कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं. इट्स कॉन्सन्ट्रेशन ओके शुड बी, ते सुद्धा कसं आलं पाहिजे, ग्रॅम पर लिटरच आलं पाहिजे. समजलं. ठीक आहे. आता सोल्युशन 1 कशाचं, सुक्रोजचं सोल्युशन आहे. सोल्युशन 2 कशाचं, ग्लुकोजचं आहे. इट मीन्स W1 ओके किती आहे, 34.2 डिवायडेड बाय सुक्रोजचा ओके मोलार मास येतो 342 इंटू व्हॉल्यूम किती आहे, पर लिटर म्हणलंय ना. ओके, म्हणजे 1 लिटर इज इक्वल टू W2 किती आहे. ओके, चेक करा W2 किती आहे, गिवन आहे का W2. येस, ग्रॅम पर लिटर फाइंड आउट करायचं आहे ना आपल्याला. ओके, म्हणजे ऍज इट इज ठेवा. सो W2 डिवायडेड बाय मोलार मास किती आहे ग्लुकोजचा, 180 इंटू व्हॉल्यूम किती आहे, 1 लिटर. 1 लिटर मध्येच फाइंड आउट करायचं, म्हणजे ग्राम पर लिटर. ठीक आहे, करा कॅल्क्युलेशन. सो W2 इज इक्वल टू काय, 34 ओके yes 2 into 180. करेक्ट ना. ओके, दिस टू गेट cancelled, divided by okay as it is 342 करेक्ट इज इक्वल टू, त्याला असं लिहू शकतो आपण 342 into 10 to the power minus 1 into 180 divided by 342. This to get cancelled is equal to 10 to the power minus 1 ना multiply केलं की किती येतं, 18 ग्राम पर लिटर. ठीक आहे, 18 ग्राम पर लिटर. समजलं का. ओके, चेक करा आन्सर आहे का, 18 ग्राम पर लिटर. दिस आहे ऑप्शंस. ठीक है, नेक्स्ट चेक करा था 74. 1 molar okay solution of carboxylic acid in benzene shows the elevation of boiling point of 1.518 Kelvin. The degree of association of dimerization of the acid in benzene is. ठीक है, डिग्री ऑफ असोसिएशन विचारले तुम्हाला. डिग्री ऑफ असोसिएशन फाइंड आउट करण्यासाठी ओके तुम्हाला I ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. बरोबर आहे ना. ओके येस, बघूया कॅल्क्युलेट करून. काय काय गिवन आहे तुम्हाला. 1 मोलार मोलॅलिटी गिवन आहे, किती आहे, 1 मोल पर किलोग्राम. करेक्ट. त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड इन बेन्झीन शोज द इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, म्हणजे डेल्टा टीबी गिवन आहे. किती आहे डेल्टा टीबी. येस, इट इज 1.518
Kelvin, delta dB. The degree of association, that is alpha dash. Dimerization सांगितलंय, बरोबर आहे ना? ओके, काय कार्बोक्सिलिक ऍसिड आहे RCOOH, काय होतो? डायमराइज होतो. डायमराइज होतो म्हणजे काय होईल? RCOOH टेकन ट्वाइस, बरोबर आहे ना? ठीक आहे. आता कॅल्क्युलेट कसं करायचं? डिग्री ऑफ असोसिएशन तर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे ना? डिग्री ऑफ असोसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आय ची व्हॅल्यू लागते. मग आय इज इक्वल टू, आता इन टर्म्स ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण आय फाइंड आउट करू शकतो ना. आय इज इक्वल टू ओके डेल्टा टीबी ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिवाइडेड बाय थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, आता मला सांगा ही जी प्रॉपर्टी आहे ना, ओके, ती काय आहे? ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, एक्सपेरिमेंटली गिवन आहे. ह्याचा अर्थ काय? ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग थेरॉटिकली कसं कॅल्क्युलेट करणार? थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी डेल्टा ओके टीबी theoretical is equal to kb okay into what? m. kb into m. kb ची व्हॅल्यू गिवन आहे, ठेवा इथं. kb किती आहे? 2.53 into m किती आहे? 1. सो 2.53 लक्षात येत आहे? ओके, केल्विन 53 आहे का? 2.53 केल्विन करेक्ट आहे, केल्विन. अंडरस्टूड? ठीक आहे. मग आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. आता आय इज इक्वल टू ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी किती आहे? 1.518 डिवाइडेड बाय 2.53. समजलं का हे? ठीक आहे. यस, त्याचा आन्सर येत आहे अप्रॉक्सिमेटली 0.6. कसं कॅल्क्युलेट करतोय लक्षात आलं का तुमच्या? येस, हे समजलं पाहिजे. थेरॉटिकल आणि ऑब्झर्व्ड म्हणजे गिवन असणार आहे इथं, आणि थेरॉटिकल म्हणलं की कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला, आणि कॅल्क्युलेट करण्यासाठी केबी ची व्हॅल्यू आहे, एम ची व्हॅल्यू आहे. क्लिअर? आय ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. ओके, मग आता आय च्या व्हॅल्यूवरनं ओके तुम्हाला अल्फा डॅश फाइंड आउट करता येतो. मग अल्फा डॅश म्हणजेच काय? डिग्री ऑफ असोसिएशन इज इक्वल टू एन इंटू ओके 1 मायनस आय डिवायडेड बाय n minus 1. n ची व्हॅल्यू डायमरायझेशन साठी काय असेल? 2. 1 minus okay I divided by okay 2 minus 1 correct is equal to 2 into 1 minus I. समजलं हे? ठीक आहे. is equal to काय बघा 2 into 1 minus 0.6 is equal to 2 into 0.4. It means what? 0.8. 0.8. Degree of association is equal to 0.8. ओके, त्याचं कन्वर्जन पर्सेंट मध्ये पण करू शकतो आपण. कशामध्ये विचारले चेक करा अगोदर. पर्सेंट मध्ये विचारले. ठीक आहे. ओके, पर्सेंट असोसिएशन इज इक्वल टू अल्फा डॅश इंटू 100. आता हे अल्फा डॅश मी दिले नोटेशन बघा. येते का लक्षात? बुक मध्ये तुम्हाला अल्फाच दिलेले, डिसोसिएशन साठी पण अल्फाच दिले, असोसिएशन साठी पण अल्फाच दिलेले. मग अल्फा डॅश आपण फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स घेतलं. अंडरस्टूड? सो 0.8 into 100 is equal to 80%. आहे का? चेक करा मग आन्सर. 80%. येस आहे. काय काय केलं हे समजलं पाहिजे तुम्हाला. रिपीट करून बघायचं व्हिडिओ काय केलं. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. 75 हा सॉल्व्ह कराल तुम्ही नो डाऊट. काय म्हणलंय? मॉलिक्युलर मास ऑफ पॉलिमर्स cannot be calculated by using boiling point or freezing point method. आता मॉलिक्युलर मास म्हणलं की कोणाचा? पॉलिमरचा खूप हाय असतो ना, लार्ज मॉलिक्युलर मास असतो. करेक्ट? ओके, मग फ्रीजिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट यूज करून ओके आपण ते कॅल्क्युलेट करू शकतो का? तेच विचारले बघा. मॉलिक्युलर मास ऑफ पॉलिमर्स cannot be calculated by using boiling point or freezing point method. त्याला स्टेटमेंट सेकंड काय सांगितलंय? पॉलिमर सोल्युशन डू नॉट पॉजेस ए कॉन्स्टंट बॉइलिंग पॉइंट और फ्रीजिंग पॉइंट. ओके, खूप सिंपल आन्सर आहे याचं. थोडासा विचार करा. येस,
लार्ज मोलार मास असल्यामुळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय आहे, मोलार मास आहे. लार्ज मोलार मास असेल तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू कशी असते, खूप लोअर असते. करेक्ट. ठीक आहे. आता स्टेटमेंट ओके फर्स्ट ट्रू आहे, सेकंड स्टेटमेंट काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. का सांगा बरं. पॉलिमर सोल्युशन डू नॉट पजेस ए कॉन्स्टंट बॉइलिंग और फ्रीजिंग पॉइंट. कॉन्स्टंट बॉइलिंग किंवा फ्रीजिंग पॉइंटचा काही डिफरन्स आहे का तिथे, नाही. तर मोलार मासचा डिफरन्स आहे, नंबर ऑफ पार्टिकलचा डिफरन्स आहे. सो ऑप्शन इज व्हॉट, सी. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे, सेकंड स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. करेक्ट. हे सॉल्व करू शकता तुम्ही, नो डाउट. नेक्स्ट 76. 76 मध्ये काय दिलं, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ कॅल्शियम नायट्रेट इन अ डायल्यूट सोल्युशन, a dilute aqueous solution containing 14 gram of salt per 200 gram of water at 100 degrees Celsius is 70%. 70% काय दिलेलं, डिग्री ऑफ ओके डिसोसिएशन दिलेलं आहे. If the vapor pressure of water at 100 degrees Celsius is 760 millimeter, okay, the vapor pressure of the solution would be. ठीक आहे ना. ओके, थोडंसं डिफरंट वेने सॉल्व करून दाखवतो मी तुम्हाला. बघा, डिग्री ऑफ डिसोसिएशन दिलेलं आहे 70%. बरोबर आहे ना. ओके, म्हणजेच पर्सेंट डिसोसिएशन दिले. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन किती घ्याल तुम्ही, अल्फा इज इक्वल टू 0.7. बरोबर आहे ना. पर्सेंट डिसोसिएशन दिले तुम्हाला, तर डिग्री ऑफ डिसोसिएशन ओके किती होणार, 0.7 फ्रॅक्शन मध्ये तोच येणार आहे. अल्फाची व्हॅल्यू किती आहे, 0.7 आहे. मग डिसोसिएशन साठी काय लिहितो आपण, अल्फा इज इक्वल टू, ठीक आहे, आय मायनस 1 डिवायडेड बाय एन डॅश किंवा एन मायनस 1, नो डाऊट. ह्या बुक मध्ये तुम्हाला एन डॅश 1 दिलेलं असतं. करेक्ट ना. ओके. आता इथं कॅल्शियम नायट्रेट आहे. किती आयन्स येतात कॅल्शियम नायट्रेट साठी, टेकन ट्वाइस डिसोसिएट टू फॉर्म कॅल्शियम 2 प्लस प्लस ट्वाइस NO3 मायनस. N इज इक्वल टू किती, 3. 1 प्लस 2 3 आयन्स आहेत. करेक्ट. अल्फाची व्हॅल्यू 0.7 दिलेली आहे, इज इक्वल टू आय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, 3 minus 1. Correct. So 0.7 is equal to I minus 1 divided by 2. हे किती होईल, 1.4 मल्टिप्लाय केला आपण, 0.7 into 2 is equal to I minus 1. ओके, I ची व्हॅल्यू किती होईल मग, 2.4. I इकडे घेऊन गेला, ऍड केला, 2.4. चला, I ची व्हॅल्यू मिळाली. ओके, फाइंड आउट काय करायचं तुम्हाला. ओके, वेपर प्रेशर ऑफ वॉटर. If vapor pressure of water at 100 degrees Celsius is 760 millimeter of Hg, the vapor pressure of solution would be. वो vapor pressure of solution फाइंड आउट करायचं आहे. बरोबर आहे ना. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हटलं की आय आला असतं. करेक्ट ना. सो वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी कुठली कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी यूज करणार, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक है. यस, वेपर प्रेशर ऑफ प्योर सॉल्वेंट डिवाइड माइनस वेपर प्रेशर ऑफ सॉल्यूशन डिवाइडेड बाय यस वेपर प्रेशर ऑफ प्योर सॉल्वेंट इज इक्वल टू, ठीक है, I इंटू W2 M1 डिवाइडेड बाय M2 W1. करेक्ट ना. ठीक आहे. यस. आता दोन्ही गोष्टी गिवन आहेत तुम्हाला. ह्याचा मोलार मास फाइंड आउट करता येतो. बघा बरं काय येतो, कॅल्शियम नायट्रेटचा कॅल्शियम किती 40 प्लस 2 इंटू नायट्रोजन 14 प्लस ऑक्सिजन 3 आहेत 48, 40 प्लस 2 इंटू हा किती होईल, 52 62 इंटू 2 124, 40 प्लस 124. करेक्ट ना. म्हणजे किती होईल, 4 6 1 164. करेक्ट. त्याचा मोलार मास नोन आहे तुम्हाला. म्हणजे हा कोण आहे, M2. व्हॉट इज दिस, दिस इज M2. समजलं ना. ओके, याचा मोलार मास. M1 कोण आहे, वॉटर, म्हणजे 18. ठीक आहे. ठेवूया आपण व्हॅल्यूज. ओके, P नॉट किती दिलेला चेक करा. वॉटर साठी प्रेशर किती आहे, 760 मिलीमीटर ऑफ Hg. ठीक आहे. इथं ठेवूया आपण 760 मायनस PS फाइंड आउट करायचा आहे, 760 इज इक्वल टू आय किती आहे 2.4 इंटू
W2 किती आहे? येस 14 ग्राम ऑफ सॉल्ट पर 200 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणलंय. काय केलंय? डायल्यूट केलेलं आहे. करेक्ट 14 ग्रॅम ऑफ सॉल्ट पर 200 ग्रॅम ऑफ वॉटर. ठीक आहे, म्हणजे W2 किती आहे? 14 इंटू M1 म्हणजे मोलार मास ऑफ वॉटर किती आहे? 18 डिवायडेड बाय M2 म्हणजे काय? मोलार मास ऑफ दॅट सॉल्ट कॅल्शियम नायट्रेट किती आहे? 164 इंटू W1 म्हणजे मास ऑफ येस वॉटर किती आहे? 200 करेक्ट. चला करा कॅल्क्युलेशन होतं. ओके त्याची व्हॅल्यू किती येते बघा, चेक करा आता. दिस व्हॅल्यू कम्स आउट टू बी 0.0184. चेक करू शकता. ठीक आहे ना? येस कुठली व्हॅल्यू आली? 760 मायनस पी डिवायडेड बाय 760 ची व्हॅल्यू आली. ठीक आहे. आता 760 मायनस पी इज इक्वल टू 760 इंटू काय? 0.0184. ठीक आहे. इसका कॅल्क्युलेशन. ओके येस किती येतं हे? 13.98 अप्रॉक्सिमेटली 760 मायनस पी. ओके तुम्ही अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करू शकताय. कारण काय? ओके ऑप्शन्स बघा बरं कुठेपर्यंत आहेत. ऑप्शन्स 74 आहे, 7.45 आहे, 745.99 म्हणजे खूप डिफरन्स आहे बघा ऑप्शन मध्ये. ऑप्शन मध्ये डिफरन्स असल्यामुळे तुम्ही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. नो डाऊट. इथं 0.018 पण घेऊ शकताय, 18 घेऊ शकताय. करेक्ट ना? ओके 18 ना तुम्ही मल्टिप्लाय करू शकता इथं अप्रॉक्सिमेट येते व्हॅल्यू. ठीक आहे. मग हा पी इकडे घेऊन जा आता. ओके आणि ही व्हॅल्यू इकडे घेऊन या. इट मीन्स पी इज इक्वल टू 760 मायनस 13.98 ओके इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू येते अप्रॉक्सिमेटली ओके 746.02. ठीक आहे 746 अप्रॉक्सिमेटली 746 आहे का? आहे. हिअर इट इज 745.99 इट इज 746. थोडंसं प्रॅक्टिस लागेल. करेक्ट 77 तुम्ही सॉल्व करा नो डाऊट. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया आपण आता. दॅट इज क्वेश्चन नंबर 78. ओके क्वेश्चन नंबर 78 इझी क्वेश्चन असला पाहिजे. बघूया हे लक्षात आलं का मला तुम्ही काय काय केलं ह्या क्वेश्चन मध्ये. एकतर मोलार मास फाइंड आउट केला आपण त्याचा M2 इज इक्वल ठीक आहे ना. ओके किती आहे मोलार मास? 164. त्याच्यानंतर ओके अल्फा इज इक्वल टू किती आलं? 0.7 हे तर नोन होतं आपल्याला. ओके त्याच्यावरनं आय ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केले. पीएस फाइंड आउट करायचं आहे. पीएस फाइंड आउट करण्यासाठी ओके काय रिक्वायरमेंट आहे? पीएस फाइंड आउट करण्यासाठी ओके ह्या व्हॅल्यूची रिक्वायरमेंट आहे पूर्ण व्हॅल्यू. ठीक आहे. मग W2 आहे तुमच्याकडे, M1 आहे, ओके M2 आहे, त्याच्यानंतर W1 आहे, आय ची व्हॅल्यू आहे. ओके आपण फक्त कॅल्क्युलेशन केले नथिंग मोर. ठीक आहे ना. ओके आता पुढे जाऊया आपण. दॅट इज क्वेश्चन नंबर 77 सॉल्व कराल तुम्ही नो डाऊट. 78 बघा क्वेश्चन नंबर 78. ओके 20 ग्राम ऑफ सबस्टन्स. ठीक आहे मास दिलेला आहे W2 इज इक्वल टू 20 ग्रॅम were dissolved in 500 ml of water and the osmotic pressure of this solution 500 ml म्हणजे व्हॉल्यूम दिलेला आहे. किती आहे? 500 ml. लिटर मध्ये कन्वर्ट करा 0.5 लिटर. ठीक आहे. ऑफ वॉटर ओके अँड ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सोल्युशन वॉज फाउंड टू बी म्हणजे ऑस्मोटिक प्रेशरचं रिलेशन तुम्हाला घ्यायचं आहे हे लक्षात आलं. ठीक आहे. ऑस्मोटिक प्रेशर गिवन आहे किती आहे? 600 मिलीमीटर ऑफ Hg. एटमॉस्फियर मध्ये कन्वर्ट करा 600 डिवाइडेड बाय 760 600 डिवाइडेड बाय 760 एटमॉस्फियर. ओके ठीक आहे. ऍट 15 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. 15 डिग्री सेल्सिअस म्हणजे 290 किती होईल? 288 ना. 88 ओके केल्विन.
ओके. डिटरमाइन द मोलिक्युलर ओके वेट ऑफ द सबस्टन्स. लक्षात आले ना. मॉलिक्युलर वेट फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. ओके. कसं फाइंड आउट करणार. पाय इज इक्वल टू काय लिहितो आपण. येस, पाय इज इक्वल टू ओके n2 RT divided by V. त्याला लिहितो आपण W2 divided by M2 into RT divided by what V. बरोबर आहे ना. ओके. W2 गिवन आहे, M2 फाइंड आउट करायचा आहे, पाय गिवन आहे. ठेवा व्हॅल्यूज. पाय किती आहे. पाय इज 600 divided by 760 is equal to atmosphere मध्ये कन्वर्ट केलं त्याला आपण. W2 किती आहे 20. बरोबर आहे ना. M2 फाइंड आउट करायचा आहे इनटू R ची व्हॅल्यू 0.0821 इनटू टेम्परेचर किती आहे S288 करेक्ट ना. डिवाइडेड बाय V किती आहे 0.5. करा फाइंड आउट आता याची व्हॅल्यू. अप्रॉक्सिमेट घेतलं तरी चालेल कारण काय ओके व्हॅल्यूज बघा कशा आहेत. 1120 आहे, 1198 आहे. ठीक आहे. थोडंसं इथं या दोन मध्ये कुठे थोडंसं काय म्हणू शकतो आपण सिमिलॅरिटी आहे, म्हणजे जवळपास आहेत व्हॅल्यू थोडक्यात. ठीक आहे ना. येस, बघूया आपण करूया कॅल्क्युलेशन. येस, या M2 इज इक्वल टू काय कराल ह्या व्हॅल्यूज इकडे घेऊन या. 820 into 0.0821 ओके into 288 into 760 करेक्ट डिवाइडेड बाय किती घ्याल 600 ओके into 0.5. 600 into 0.5. This 0 get cancelled. This 0 get cancelled. Correct. 2 ones are 2, 2 threes are 3. 96. ठीक आहे. आता 0.5 म्हणजे किती असणार आहे. हाफ असणार आहे. तुला वरती घेऊन जा. बरोबर आहे ना. ओके. येस, रिमेनिंग कुठल्या व्हॅल्यूज आहेत बघा आता. 0.0821 into 96 into 76 into what 2. करेक्ट आहे. 0.0821 into 96 76 into 2 करू शकता ना आता. येस, इट कम्स आउट टू बी 1198 ग्रॅम पर मोल. युनिट काय विचारलेलं नाही आपल्याला. ओके. 1198 येतं. सो 1198 इज द आन्सर. करेक्ट. रिपीट करून बघू शकता. This is the answer. Now next, how much ethyl alcohol must be added to 1 liter of water so that the solution will not freeze at -4 degree Fahrenheit. डिग्री फॅरनहाइट दिलेला आहे. ठीक आहे. आणि काय विचारलेलं आहे तुम्हाला. हाऊ मच इथाइल अल्कोहोल. इथाइल अल्कोहोलचा मास विचारलेला आहे. बरोबर आहे ना. ठीक आहे. कसं फाइंड आउट करा इथाइल अल्कोहोलचा मास. गिवन काय आहे बघा अगोदर. राइट आउट द गिवन और ट्राय टू कैलकुलेट. सी हियर हाऊ मच इथाइल अल्कोहोल म्हणजे W2 थोडक्यात तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. कोणासाठी इथाइल अल्कोहोलसाठी. बरोबर आहे ना. ठीक आहे. व्हॉल्यूम दिलेला आहे किती आहे 1 लिटर. किती आहे 1 लिटर. किती आहे वॉटरचं व्हॉल्यूम आहे ते. त्याच्यानंतर दॅट सोल्युशन विल नॉट फ्रीज म्हणजे डिग्री फॅरनहाइट मध्ये टेम्परेचर दिलेले आहे. डिग्री सेल्सिअस मध्ये करा. डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 5 डिवाइडेड बाय 9 डिग्री फॅरनहाइट मायनस काय असतं 32. करेक्ट. 5 डिवाइडेड बाय 9 ओके इंटू -4 -32 किती येतं बघा बरं. डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इज इक्वल टू काय इथं -36. 5 डिवाइडेड बाय 9 इंटू -36
It means 5 into case 4 is equal to 20, but which 20? Minus 20. Minus 20 degree Celsius. करेक्ट. हे मायनस 20 डिग्री सेल्सिअस काय आहे? फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन साठी दिले ना ते -20 डिग्री सेल्सिअस. सो दिस इज द ओके फ्रीजिंग पॉइंट. डेल्टा नहीं है तो TF आहे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. बघा प्रॉब्लेम व्यवस्थित म्हणजे समजेल तुम्हाला. काय म्हणलंय? हाउ मच इथाइल अल्कोहोल मस्ट बी ऍडेड टू 1 liter of water so that the solution will not freeze at 4 degrees Fahrenheit. ह्या टेम्परेचरला सोल्युशन फ्रीज नाही झालं पाहिजे. बरोबर आहे ना? ओके, विल नॉट फ्रीज म्हणलंय. मग किती ओके इथाइल अल्कोहोल त्याच्यामध्ये ऍड करा जेणेकरून ओके ह्या टेम्परेचरला फ्रीज झालं नाही, फ्रीज नाही झालं पाहिजे. करेक्ट ना? ओके, तो लेस दॅन आहे, मोर दॅन आहे की कसं आहे फाइंड आउट करायचं आपल्याला. ओके, करूया. ओके, एक मिळालं तुम्हाला. TF इज इक्वल टू किती आहे? मायनस ओके 20 डिग्री सेल्सिअस. ओके, मास फाइंड आउट करायचा आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? ओके, डेल्टा TF फाइंड आउट करावं लागेल. समजतंय का? डेल्टा TF फाइंड आउट करण्यासाठी तुमच्याकडे टेम्परेचर आहे. डेल्टा TF इज इक्वल टू TF नॉट मायनस ओके TF नॉट मायनस TF. सो डेल्टा TF इज इक्वल टू वॉटर साठी मला सांगा, प्युअर सॉल्व्हेंट साठी हा डेल्टा TF नॉट म्हणजे TF नॉट म्हणजे काय आहे? प्युअर सॉल्व्हेंटचं केस काय आहे? फ्रीजिंग पॉइंट आहे. प्युअर सॉल्व्हेंटचा फ्रीजिंग पॉइंट. ओके, किती असतो? 0 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे ना? वॉटर आहे प्युअर सॉल्व्हेंट. मायनस किती आहे इथं? -20 TF ची व्हॅल्यू. सो डेल्टा TF ओके इज इक्वल टू +20 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस TF ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. करेक्ट. आता TF ची व्हॅल्यू यूज करून ओके तुम्ही काय फाइंड आउट करू शकता? मोलॅलिटी फाइंड आउट करू शकता. समजते का? येस, मोलॅलिटी फाइंड आउट करूया. मग मोलॅलिटी which is equal to okay delta TF divided by okay KF. करेक्ट आहे. डेल्टा TF किती आहे? 20 डिवाइडेड बाय KF ची व्हॅल्यू आहे 1.86. करेक्ट. त्याच्यावरनं ओके त्याचा आन्सर येतो बघा 10.75 आला मोल पर किलोग्राम. बरोबर आहे ना? ओके, मग मोलॅलिटी इज इक्वल टू नोन आहे तुम्हाला. आता मोल्स मिळाले तुम्हाला थोडक्यात. मोलॅलिटी इज इक्वल टू 10.75 मोल कशामध्ये आहे? 1 किलोग्राम मध्ये. एका किलोग्राम मध्ये किती आहेत? 10.75 मोल्स आहेत तुमच्याकडे. मोल्स आहेत ना? ओके, मोल्स इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय काय आहे? मोलार मास. बरोबर आहे ना? ठीक आहे. मास इज इक्वल टू काय? मास इज इक्वल टू n इंटू मोलार मास. ठीक आहे. मोल्स किती आहेत? हे 10.75 इंटू इट्स मोलार मास इथाइल अल्कोहोलचा C2H5OH. ठीक आहे. 24 प्लस 6 हायड्रोजन्स प्लस 1 ऑक्सिजन 30 प्लस 16 46 फिनिश. विल गेट आंसर. ठीक है. इट कम्स आउट टू बी 494.5 ग्राम. 494.5 ग्राम. आलं लक्षात मिळालं? 494. ठीक आहे. हे इक्विलिब्रियम मध्ये आलं. तर त्याच्यापेक्षा जास्त ऍड करावं लागेल ना. येस, ह्या टेम्परेचर साठी आलं लक्षात? ओके, मग त्याच्यापेक्षा जास्त ऍड करावं लागेल. तर ओके फ्रीजिंग पॉइंट काय होणार आहे? परत डिप्रेस होणार आहे. डिक्रीज इन फ्रीजिंग पॉइंट. It should not be okay yes freeze at this temperature. 80 सॉल्व कराल तुम्ही नो डाउट. करेक्ट. त्याच्यामध्ये PQ काय आहे? येस, हा सॉल्व्हंट आहे, हा सोल्युशन आणि सॉलिड सॉल्व्हंट आणि हे सोल्युशन मधलं सॉल्व्हंट आहे. ठीक आहे. त्याचा आन्सर काय आलं पाहिजे? PQ okay is liquid state of solvent, QR solid state of
solvent liquid state of solution. ST correct आहे. So option is what? समजलं बरोबर आहे. 80 ऑप्शन काय असणार आहे? Next, at low concentrations, the statement that equimolar solution under a given set of experimental conditions have the equal osmotic pressure is true for equal osmotic pressure जर असेल दोन सोल्युशन्स काय म्हटलंय at low concentrations concentration low आहे म्हणजे dilute solutions आहेत. The statement that equimolar okay solutions equimolar म्हणजे दोन्हीची मोलॅरिटी सेम आहे under a given set of experimental conditions given set आहे सगळ्या गोष्टी म्हणजे प्रेशर सेम आहे टेम्परेचर प्रेशर सेम आहे given conditions आहेत have equal osmotic pressure is true for हे ट्रू कोणासाठी असणार आहे ओके तर डेफिनेटली नॉन इलेक्ट्रोलाइट साठी का तिथं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी चेंज होणार नाही क्लियर ना इलेक्ट्रोलाइट म्हटलं की ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिफरंट असणार आहे आणि थेरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिफरंट असणार आहे का डिसोसिएशन होतं असोसिएशन होतं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ओके क्वेश्चन नंबर 82 चेक करा क्वेश्चन नंबर 82 ओके तसं क्वेश्चन सिंपल आहे थोडंसं समजलं पाहिजे तुम्हाला काय दिलेलं आहे ओके चेक करा काय म्हणलंय what weight of NaCl is added to 1 liter of water so that okay delta TF 1 liter दिलेलं आहे ना water delta TF divided by K is equal to 1 divided by 500 ठीक है डेल्टा TF ओके इज इक्वल टू काय आहे I इंटू आता NaCl दिलं ना घ्यावं लागेल I ठीक है I इंटू KF इंटू व्हाट मोलॅरिटी ठीक है डेल्टा TF डिवाइडेड बाय KF गिवन आहे ऑलरेडी इज इक्वल टू काय येईल मग I इंटू ओके M ची व्हॅल्यू काय घ्याल W2 इंटू 1000 लक्षात येतंय डिवाइडेड बाय 1 लिटर सोल्युशन दिलेलं आहे म्हणजे त्याचा मास किती असणार आहे वॉटरची डेन्सिटी 1 असते ओके मास ऑफ वॉटर W1 इज इक्वल टू 1000 ओके ग्रॅम आहे ओके म्हणजे इथं सुद्धा काय होणार आहे M2 इंटू 1000 च होणार आहे आलं का लक्षात ओके अदरवाइज काय घेऊ शकता तुम्ही ओके किलोग्राम मध्ये सुद्धा घेऊ शकता इथे किलोग्राम मध्ये घेतलं असेल तर 1000 घ्यायची गरज नाही म्हणजे एकच शेवटी समजलं का ठीक आहे I ची व्हॅल्यू NaCl साठी काय येते व्हाट इज द I फॉर NaCl इट इज 2 करेक्ट 1 divided by 500 okay is equal to 2 into W2 into 1000 okay is divided by NaCl साठी M2 काय असतो 58.5 बरोबर आहे ना ओके into what 1000 these two get cancelled okay find out करा W2 is equal to 58.5 divided by 500 into what 2 it means W2 is equal to okay is 58.5 into 10 to the power minus 3 हे किती होईल 1000 होईल ना 1000 झालं की वरती कोणचा इट मीन्स तुम्हाला काय करावं लागेल 0.0585 करा दिस इज द आन्सर कसं फाइंड आउट केलं लक्षात आलं का बाळा तुमच्या डेल्टा TF आहे I into KF into M बरोबर आहे ना KF डेल्टा TF डिवाइडेड बाय KF गिवन आहे ऑलरेडी ओके मी थोडा वे चेंज करतोय बाळा सोल्युशन मध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला ओके त्या थोड्याशा डिफरंट दिलेल्या आहेत येते का लक्षात ओके मग तुम्हाला थोडंसं काय आणखीन सिम्प्लिफाय करून दिलेलं आहे मी समजलं ना ठीक आहे फक्त काय समजलं पाहिजे तुम्हाला की व्हॅल्यू कसं ठेवतो रिपीट करून बघा ओके सो आन्सर इज व्हाट सी 82 ऑप्शन सी नेक्स्ट 83 चेक करा काय विचारले ग्राफ showing the variation of osmotic pressure pi versus molar concentration C
of an aqueous solution at temperature T is given below. The slope of the line represents pi, okay, is equal to काय आहे CRT. pi is equal to CRT आहे. बरोबर आहे ना? ओके, असं जर लिहिलं आपण y is equal to mx plus c, इथे काय करू शकता तुम्ही 0 करू शकता. म्हणजे ओरिजिन पासून ग्राफ गेलेला आहे, ओरिजिन मधनं गेलेलं लक्षात येते ना. ठीक आहे, म्हणजे हा स्ट्रेट लाईन चा ग्राफ आहे, स्ट्रेट लाईन ग्राफ आहे, लक्षात येतो. ओके, मग आता पाय वर्सेस कॉन्सन्ट्रेशन ग्राफ ड्रॉ केलेला आहे. रिमेनिंग जी टर्म आहे आरटी आहे, सो स्लोप इज इक्वल टू ओके एस आरटी. समजलं ना? ओके, इथं जी काय रिमेनिंग टर्म आहे दॅट इज द स्लोप. समजलं ना? ठीक आहे, ऑप्शन इज व्हाट सी. 83 हो गया. झाला ना? ओके, 84. Which of the following relations is not correctly matched with the formula? ठीक आहे, असं कुठलं रिलेशन आहे जे फॉर्म्युला सोबत मॅच होत नाही? तर सहज आहे इथं आन्सर बघा. इन केस ऑफ डिसोसिएशन, डिसोसिएशन साठी काय असणार आहे? अल्फा इज इक्वल टू I minus 1 divided by n minus 1 असला पाहिजे. काय दिलेलं आहे इथं? प्लस दिलेलं आहे. सो दिस इज द आन्सर. हो, आणि हे कसं कॅल्क्युलेट करून बघितलं तुम्ही? ओके, तर ऑर मध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम येतात. अल्फा इज इक्वल टू n 1 मायनस i डिवायडेड बाय ओके n मायनस 1. हे दोन्ही एकच आहेत, तुम्ही व्हॅल्यूज ठेवून बघू शकता. आणि हे कोणासाठी आहे? असोसिएशन साठी. n ची व्हॅल्यू घेऊन बघायची, डायमरायझेशन करायचं. ट्वाइस a क्यूज ओके a2. मग n ची व्हॅल्यू इथं 2 ठेवून बघायची आणि इथं सुद्धा 2 ठेवून बघायची. दोन्हीच्या व्हॅल्यू काय येतात? सेम येतात. ठीक आहे ना? सो दिस इज ऑल्सो करेक्ट and this one is also correct. Okay, relative lowering of vapor pressure relation दिलेला आहे. These two relations are correct. 85. Which of the following statement is correct when mercuric okay is iodide is added to the aqueous solution of potassium iodide? ठीक आहे, mercuric iodide Hg okay I2 कशा सोबत रिएक्ट केलंय? Ki सोबत. बरोबर आहे ना? ओके, सोल्युशन काय प्रिपेअर होतं? ओके HgI4. करेक्ट आहे? ठीक आहे, तर सोल्युशन मध्ये काय होतं? ओके, नंबर ऑफ पार्टिकल जे आहेत ते कमी होतं. बरोबर आहे ना? ओके, नंबर ऑफ पार्टिकल्स कमी झाले की डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट ओके काय होतं? इन्क्रीज होतो. समजलं ना? इन्क्रीज होतो म्हणजे काय? फ्रीजिंग पॉइंट जो आहे डिप्रेस होणार होता ना, लेस डिप्रेस होतो. less depression of freezing point okay takes place. less depression होतं. more depression व्हायला पाहिजे पण less depression होतं. का होतं असं? कारण नंबर ऑफ पार्टिकल्स कमी होतात. आलं का लक्षात? ठीक आहे, इथं जर याचं डायरेक्ट डिसोसिएशन केलं तर काय? Hg2 प्लस ट्वाइस I मायनस फॉर्म होतो. इथं पार्टिकल जास्त आहेत. इथं काय? ट्वाइस k प्लस ट्वाइस I मायनस फॉर्म होतो. हे पार्टिकल जो असतात हे पार्टिकल्स कमी व्हायला लागले आणि तुम्हाला नोन आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स और आयन्स. इथे लक्षात, इथे किती होतील? दोनच पार्टिकल k प्लस HgI4 मायनस, हे दोनच पार्टिकल फॉर्म होतील. समजलं ना? ओके, ऑप्शन काय लिहा फॉर दी 85 A option, freezing point raised. समजलं ना? अगोदरचं फ्रीजिंग पॉइंट ओके या सोल्युशन मध्ये फ्रीजिंग पॉइंट काय होता? ऑलरेडी कमी होता फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेस झालेला होता. तो काय होतो? रेज होतो. का? पार्टिकल्स कमी झाले, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू कमी झाली. आलं का लक्षात? इथं मोलार मास इन्क्रीज झाला आणि पार्टिकल डिक्रीज झाले. इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतंय तुम्हाला. ओके, खूप केअरफुली विचार करावा लागेल. फ्रीजिंग पॉइंट आणि डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट आणि फ्रीजिंग पॉइंट ह्या दोन्ही गोष्टी ऑपोजिट आहेत. समजलं ना? डिप्रेस होतो फ्रीजिंग पॉइंट, तिथं डिप्रेस होतो म्हणजे कमी होतो. आलं का लक्षात?
कमी कधी होतो, ओके, जर काय नंबर ऑफ पार्टिकल्स वाढले तर. पण इथं काय झालं, ऑलरेडी इथं डिप्रेशन झालं होतं, पण नंबर ऑफ पार्टिकल्स कमी झाले. नंबर ऑफ पार्टिकल वाढले तर मोर डिप्रेस होतो. नंबर ऑफ पार्टिकल्स कमी झाले तर काय, येस, तो आणखीन काय होतो, लेस डिप्रेस होतो. मोर डिप्रेस, लेस डिप्रेस. आलं का लक्षात? ह्याचा अर्थ काय की इथून इथं ज्यावेळेस सोल्युशन येतं त्यावेळेस काय फ्रीजिंग पॉईंट इन्क्रीज होतो. आलं लक्षात? हे ठीक आहे, थोडक्यात सांगतो इथं बघा. हे बघा, एक सोल्युशन, ह्या सोल्युशन मध्ये 3 पार्टिकल्स आहेत, 3 आयन्स, आणि दुसरं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये 2च आयन्स आहेत. मला सांगा कोणाचा फ्रीजिंग पॉईंट कमी असणार आहे? दिस इज फर्स्ट सोल्युशन, दिस इज सेकंड सोल्युशन. सो फ्रीजिंग पॉईंट ऑफ, ओके, फर्स्ट सोल्युशन इज लेस दॅन, ओके, सेकंड सोल्युशन. सेकंड सोल्युशनचा मोर असणार आहे फ्रीजिंग पॉईंट, का पार्टिकल्स कमी आहेत. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट कोणामध्ये जास्त आहे? लोअर, लेस फ्रीजिंग पॉईंट म्हणजे लोअर फ्रीजिंग पॉईंट. समजलं ना? ओके, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट इथं खूप जास्त आहे. इथं मोर डिप्रेस व्हायला लागलं. पण जर आयन कमी झाले तर लेस डिप्रेस होतो. क्लियर? So option is what? 86. It is more convenient to obtain the molecular weight of the unknown solute measuring the freezing point. हे सॉल्व करा तुम्ही, नो डाउट. ठीक आहे, सिंपल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 87, 87 पण सॉल्व करा. 88. The freezing point of 0.08 molar aqueous solution of NaHSO4 is, फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे, मोलॅरिटी दिलेली आहे. The dissociation constant for the reaction, dissociation constant विचारलेला आहे. ओके, डिग्री ऑफ डिसोसिएशन फाइंड आउट करायचं तुम्हाला. आता व्हिडिओची लेंथ वाढत चालली वळून. ओके, 88 क्वेश्चन्स आपण सॉल्व केलेत त्याच्यामधले. ओके, आता हे 89 टू, ओके, 100 पर्यंत जेवढे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व होतील तेवढे सॉल्व करा. ओके, आणि बाकीचे आपण डाऊट सेशन मध्ये तुम्ही डाऊट्स ते सॉर्ट आउट करून ठेवा त्याच्यामध्ये आपण सॉल्व. ठीक आहे ना? मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करून द्यायचा प्रयत्न केला. ओके, ऑदर बुक मध्ये पण मधून पण आपण सॉल्व केलेले आहेत क्वेश्चन्स. ओके, आय थिंक इथपर्यंत आपण थांबूयाच. ऑल द बेस्ट. ओके.